आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय. कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे. लेझर मशीन मध्ये होणार 0.5 ते 12 mm आकारापर्यंत कटिंग. लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार. तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो. यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये कट करून मिळेल. चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला. ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. संपर्क 78 880 55 536. कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील शेतकरी महिलांनी आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. आम्हाला साहेब न्याय द्या अशा पद्धतीची घोषणाबाजी करत त्यांनी हा मोर्चा या ठिकाणी काढला. त्यानंतर नायब तहसीलदारांना त्यांनी निवेदन देखील दिले. औरंगाबाद खंडपीठाने आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे, तरी देखील रस्ता अडवला जातो. हा रस्ता कधी मोकळा होणार? अनेक वर्षांपासून आम्ही संघर्ष करत आहोत. साहेब आम्हाला न्याय द्या. आमच्या शेतकऱ्यांना, महिलांना, विद्यार्थ्यांना यामुळे मोठी अडचण निर्माण होत आहे, तरी आमचा प्रश्न सोडवावा असे साकडे या ठिकाणी महिलांनी आणि शेतकऱ्यांनी प्रशासनाला घातले आहे. पाहूया काय म्हणाले यावेळी महिला आणि शेतकरी. आमच्या हक्काचा आरोपीवर कारवाई झालीच पाहिजे. आरोपीवर कारवाई झालीच पाहिजे. आरोपीवर कारवाई झालीच पाहिजे. आमचा रस्ता खुला झालाच पाहिजे. आमचा रस्ता खुला झालाच पाहिजे. महिला घरवर हेता काही मेलेले मडे आम्ही कसे उचलून नेले आमचीच आम्हाला माहीत होतं. त्यांना कसं नेलं, कसं जाळलं आम्ही. इथे मरतेतच नाही याच्यात माणसं. 7-8 माणसं मेले, ते कसे नेले आमचीच आम्हाला माहीत होतं. पण असं नसायला पाहिजे. असं लहान लहान लेकरं येतात त्यांना शाळेला जायचं, लहान लहान लेकरांना कसे जायचं. 2-2, 3-3 सगळे साखरेचे पेशंट येतं, कसे हे करायचं त्यांनी. हां, कसं जायचं, कसं शाळेत जायचं, कसं यायचं, ते किती मोठा प्रश्न आहे. टाकले तर सकाळ लेकरांनी कसं शाळेत जायचं? असं रस्ता अजिबात नाही. आणि रस्ता लिहून दिलेला आहे, रस्ता हे खुला पाहिजे म्हणून. पण खुला रस्ता करीत नाही ते. रातचं डंफर वतितोय, येळाचं वतितोय, तारा लावितोय, काही करतोय, धमकी देतोय आमच्या बायांना. आमच्या बाया बेत्यात आम्हाला. काल मरणाच्या शिव्या दिल्या त्यांनी. आम्ही सहन केलं सगळं. कवर सहन करायचं. सहनशीलता संपली आमची सहन करायची. आज आम्ही आमच्या मागणीचं निवेदन मिरजगाव पोलीस स्टेशनला दिले. त्याच पद्धतीने आता तहसीलदारांना देत आहोत आणि प्रांतला देत आहोत. तर आमचा असा प्रश्न आहे की निमगाव गांगड्यामध्ये दामण वस्ती ही 500 लोकांची वस्ती आहे आणि साधारण रस्त्यापासून डांबरीपासून 1.5 किलोमीटर आत जायला रस्ता आहे आणि ते 70 वर्षापूर्वीचा वहिवाटीचा रस्ता आहे. काही लोकांनी आता 10-20 वर्षापूर्वी रस्त्याच्या कडेची जागा घेतली आणि त्यांनी तिथं अतिक्रमण केलं, रस्ता बंद केलं त्यांनी. आमची 5वी वेळ आहे आता ही की तहसीलदार साहेब, प्रांत साहेब, पोलीस स्टेशन यांची परमिशन घेऊन ती खुला करायची. आज काल परवा त्या लोकांनी परत त्याच्यावर डांबरी म्हणजे असा दगडाचा टिपर आणून घातला होता. पोलीस स्टेशन वगैरे त्यांनी निवेदन गेले, ते आले, आम्ही सगळं बाजूला केलं. आजही ते लोक उपोषणाला बसले. याच्यानंतर 2021 पासूनची घटना आहे. आम्ही लढतो, एवढे सगळे शेतकरी लोक आहे, कामगार लोक आहेत आणि यांच्यावर अन्याय आहे. आणि ज्या माणसाने जागा घेतलेली त्या माणसाने ज्याच्याकडून घेतली त्यांना आम्ही तहसीलदार समोर उभं केलं. त्या माणसाने लिहून दिलं की मी या लोकांना रस्त्यासाठी जागा सोडलेली. स्टाम्प आमच्याकडे स्टाम्प आहेत आणि एवढं असून आमच्यावर अन्याय आहे. म्हणजे 2021 पासून लढतोय. 5 निकाल आमच्याकडे खंडपीठाचे आहेत आणि इथले 3 की तहसीलदार असेल, प्रांत असेल आणि हे इकडचं कोर्टाचे निकाल आहेत. आणि एवढं राहून आमचं रस्ता बंद होतोय. म्हणजे ही आमची कैफियत आहे. आणि त्याच्यामुळं हे सगळे अडाणी लोक आहेत, गरीब लोक आहेत, शेतमजूर आहेत आणि त्यांच्यावर हा अन्याय आहे. आणि का तर रस्ता आहे 1.5 किलोमीटर रस्ता आहे पुढे आणि तुमचं जात आहे किती, फक्त 200 स्क्वेअर फूट एवढंच जात आहे आणि त्याच्यासाठी बंद करत आहे. आणि तुम्ही त्या माणसाकडून ते सोडलेलं आहे नकाशामध्ये. म्हणजे हा लोकशाहीवर आघात आहे. त्याच्यामुळे आमच्यावर अन्याय होतो आहे. आम्हाला कुठंतरी न्याय मिळाली पाहिजे, वाचा मिळाली पाहिजे. आत्तापर्यंत आम्ही लोकशाहीच्या मार्गाने लढलो आहे. 21 ते 26
पण आता आम्ही त्या दिवशी पोलीस स्टेशनला सांगितलं की आता आम्ही तुमच्याकडे येणार नाही, जशाच तसं जिथं असेल तिथं, बरोबर आहे, करो किंवा मरो ही आमची भूमिका आहे सगळ्या लोकांची, माझी एकट्याची नाही. त्याच्यामुळं धन्यवाद. हे बाकीचे आमचे सर त्यांचं असं म्हणणं आहे की न्यायालयाचा निकाल त्यांच्या एक बाजूने बी निकाल नाही, एक बी निकाल नाही. हे आम्ही सगळे बंच दिलेले आहेत, एक बी निकाल नाही त्यांचा एक बी निकाल विरोधातला नाही. ते दिशाभूल करतात. दिशाभूल करते. तुम्ही बघा आता ते उपोषणावर बसले तिथे, सगळ्या मीडिया केले, त्याच्यानंतर त्यांनी असं बाईक दिलंय की आता आजचे दिवस ह्याचे अल्टिमेट दिले की गुरुवारपर्यंत आमचे मान्य, समजा त्याच्यामध्ये तहसीलदार आरोपी आहे, प्रांत आरोपी आहे, सर्कल आरोपी आहे, त्याच्यानंतर आमचे हे 22 लोक आरोपी आहे, आणि ह्या मागण्यांचं मान्य न झालं तर आम्ही आत्मदहन करू. एक जण इथं करणे, एक जण तिथे करा, सगळ्याच्या व्हॉट्सअपला आलेले आहेत. हे अशी पद्धती चालली त्याची, म्हणजे ब्लॅकमेल करायचं असं प्रकारे. आणि मग याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे ना, बरोबर आहे का? ते आता तुमच्या पद्धतीने तुम्ही या बातम्या प्रसारित करा. हे आमचे सर आहेत, हे राजेंद्र सर. बोला तुम्ही. प्रशासन याला पाठीमागं घालते. काय होते आता प्रांत साहेबांचा, तहसीलदारांचा, पहिल्या तहसीलदारांनी नाही तहसीलदारांनी स्पॉट व्हिजिट केलेली आहे. सगळं त्यांनी पंचनामा दिला केला, त्यांनी त्याच्यावर निकाल दिला आहे. त्यांचा निकाल, प्रांत साहेबांचा निकाल, इथल्या कोर्टाचा निकाल, परत औरंगाबाद खंडपीठाचा निकाल, त्या सगळ्या निकालाचा अवमान करतोय, तरी उपोषणाला बसतोय, तरी त्याला प्रशासन का त्याच्या पाठीमागे जाते किंवा मला प्रश्न, कारवाई का होत नाही? प्रश्न आहे. म्हणजे सगळे निकाल आमच्या बाजूने असून कुठे आम्हाला बंद करा असा उल्लेख नाही अजिबात. कुठेच उल्लेख नाही. वहिवाटीनुसार असं उल्लेख मग असं का? कुठंच जाता येत नाही, आमच्या लेकरांना नाही जाता येत, कुणालाच नाही. लेकरं ते आमचे तसेच सकाळचं शाळेत जाता येत नाही त्यांना. डिलेव्हरीचे पेशंट आहेत आमचे 2-2 आलेले. शेतीचे काम, आमचे कामाला जाणाऱ्या महिला आहेत, त्यांना पण घरीच राहावं लागतं. गुरांचा चारा असतो दुसऱ्या शेतात, तो पण नाही आम्हाला आणता येत. प्रश्न मुळात आता रस्त्याच्या बाबतीत जसं पिढ्यानपार चालत आलेला हा रस्ता आहे. हा रस्ता तसं पाहिलं तर रेकॉर्ड कुठं सापडत नाही, परंतु वहिवाटीचा रस्ता आहे. आणि ह्या वहिवाटीचा विचार करून औरंगाबाद खंडपीठानं हा रस्ता जसा पाठीमागा आहे, जसा पुढं आहे, त्याच पद्धतीने चालू राहू द्यावा असा औरंगाबाद खंडपीठाचा आदेश आहे. पण तो आदेश धुडकावून हे लोक अचानक रात्री अपरात्री कधीही पण अचानक रस्ता येऊन बंद करतात. तर मग यांनी अचानक रस्ता बंद केल्यामुळं अनेक वेगवेगळ्या समस्या, रात्रीचं कुणाचं दुखणं असेल, काही जबाबदारीचे कामं असतील, असे साऱ्या मोठ्या कामांना काय पडती, खीळ बसते. आणि या ठिकाणी मग काय होतं, याच्यामुळं म्हणजे जीवन जगण्याचा जो अधिकार आहे, रस्ता बंद केल्यामुळे त्या अधिकारावरच आमच्या गदा येते, आणि तो आमचा अधिकार या ठिकाणी सुरक्षित राखला जावा, आमची एवढीच मागणी आहे. आणि ह्या प्रत्यक्ष व्यक्तीला याला कोर्टासमोर हजर करून नेमकं हा का तू असं करतोय याचा जाब विचारला पाहिजे आणि याच्यावर कारवाई केली पाहिजे. एवढं आमचं असं सर्व समाजाच्या वतीने मागणी. काय मागणी सांगा, म्हणजे काय पाहिजे? रस्ता कायमस्वरूपी खुला पाहिजे. पहिला जसा होता तसा पूर्वीसारखा रस्ता आहे, असं कधीच नाही. त्यांनी रात्रीचा येऊन बंद नाही केला पाहिजे. पूर्वीपासून रस्ता आहे ना, ते जसे त्यांनी जेव्हा का घेतली तेव्हापासून रस्ता आहे, तोपर्यंत त्यांनी बंद नाही केला ना, आताच बंद करायला लागले ना. ते जसे राहायला आले तिथं तसा तो रस्ता चालू होता, त्यावेळेस नाही बंद केला आणि आता मध्येच त्यांनी बंद करायला लागले. म्हणजे मग आम्हाला त्याचा नाही पाहिजे. आले त्यांनी एवढ्या लोकांनी जायचं कुठून जायचं? सकाळचं दूध घेऊन जाता येत नाही, काहीच नाही ना. सगळं आमचे हेच आहेत ना, प्रश्नच आहेत ना. रस्ता बंद केला 3-3, 4-4 दिवस आमचे गुरु उपाशी येतो. आमच्या लेकरांची शांत बुडती, दळणवळणच बंद पडलं. कामाला जाणाऱ्या महिला घरीच राहतात. प्रशासनाने याची काळजी घ्यावी. आता आम्हाला सुरळीत रस्ता चालू राहावा हीच आमची मागणी. आमचा रस्ता खुला करून द्या, कायमस्वरूपी आम्हाला न्याय मिळायला पाहिजे. मोकर असे विनाकारण त्रास देण्यात दिला नाही ना. आम्ही सगळेजण इथं जमलोत, म्हणजे इतके हे नाहीत. आम्ही 5 वर्ष झाले या गोष्टीसाठी लढतो. आता त्यांना उपोषण करता येतं, यातलं आम्हाला सगळ्यांना उपोषण करता येतं. खंडपीठाचा निकाल आमच्या बाजूने लागला, संभाजीनगरचा इथला निकाल आमच्या बाजूने लागला आहे. माझे वडील महाराष्ट्र शासनाचे रिटायर्ड कर्मचारी इथं, ते अपंग इथं, त्यांची गाडी यायला जायला, शाळेत मुलांना जायला, हेच आमचे प्रश्न आहेत. मग आता समजा रात्रीचं आता सगळ्यांच्या घरात वयस्कर माणसं आहेत, एखाद्याचं रात्री अपरात्री दुखायला जर लागलं तर यांनी जर रस्ता बंद केला तर यांना आमच्याकडं तर हेलिकॉप्टर तर घ्यायची ताकद नाही ना आमची. हां, मग यांना दवाखान्यात न्यायचं कसं आहे? रस्ता तो खुला पाहिजे ना, मेन सोर्स रस्ताचे ना गावात यायसाठी. ही आमची एवढीच मागणी की तो रस्ता कायमस्वरूपी खुला झाला पाहिजे. नाथ गांगडे साठले याच्या भावाची मयत झाली, त्यावेळेस रस्ता त्यांनी सर डोक्यात खोदून काट्या टाकून बंद केला. आम्ही गाववाल्यांनी असं जोडीत घेऊन 1-2 2,000 फूट
2000 फूट रस्त्यावर नेलं असं जोळी करून आणि त्याचा अंत्यविधी केला. हे सगळे साक्षी आहेत या घटनेत. आणि त्यावेळेस सुद्धा त्यांनी खोडला नाही रस्ता. म्हणजे याच्यापेक्षा वेगळी काय वेळ यायला पाहिजे लोकशाहीमध्ये. आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा केला, आम्ही कायची मागणी करतोय? आम्हाला फक्त रस्ताच पाहिजे म्हणतोय ना, आणि तो आम्हाला मिळत नाही म्हणलो मग किती मोठ्या आणण्याची गोष्टी आहेत. खंडपीठाचे सगळे A to Z निर्णय आमच्या बाजूने येते, चुकीची आणि समाजाची दिशाभूल करतोय. शासनाने याच्यावर योग्य कारवाई करून त्याचा बंदोबस्त केला पाहिजे, एवढी आमची मागणी. तुमच्या पुढारी न्यूज चॅनल जी न्यूज चॅनलच्या वतीने ही बातमी ऑल महाराष्ट्रात जायला पाहिजे. एवढ्या शेतकऱ्यांची मागणी, खरं सत्य ही जगासमोर आलं पाहिजे. हे तुमच्या मार्फत शक्य आहे ही गोष्ट. आमच्या आजोबाची पिढी गेली याच्या रस्त्यात, आणि आमच्या वडिलांची गेली आणि आमची गेली. ह्याच्यापासून रस्त्याची पायरी वायवाट चालू आहे. असे सगळ्यांनी सरकारने मिळून रस्त्याचा निर्णय चांगला द्यावा. हे धन्यवाद. सर, मी ग्रामपंचायत कर्मचारी मिरजगाव. ऐका, मला दर दिवस ड्युटीला जावं लागतंय. मी अख्ख्या मिरजगावला पाणी पाहिजे, मला ड्युटीला गेल्याशिवाय पर्याय नाही. आणि जर रस्ता आडीला तर जायचं कुठून? हां, कसं काय जायचं? माझी तर ड्युटी आहे ना, मला तर पाणी गेल्याशिवाय हे करता येत नाही ना, ड्युटी तर करावं लागते ना. आणि जर अपरात्री रात्री जर रस्ता आडीला, मी यायचं कसं, जायचं कसं? आणि मी माझं पाय मोडला इथं बघा. त्या ह्या रस्त्यामुळेच माझं ॲक्सिडेंट झालं ना. ते जर रस्ते व्यवस्थित असतात तर माझं ॲक्सिडेंट झालं असतं का? मलाच कामं जावं लागतं ना सर. ही सगळं मीडियाला व्यवस्थित करा आणि आमचा रस्ता आम्हाला कायमस्वरूपी चालू राहून एवढी मी हात जोडून सर, मी एक हौलदार आउट मेजर. माझी एकच विनंती आहे, आमचे लहान लहान मुलं आहेत, आम्ही सगळे शेतकरी परिवारातले आहेत. आमच्या गुरांना चारा आणावा लागतो, मुलांना शाळेत सोडावं लागतं. पण आता रस्ता रात्रीच बंद झाला, मुलं जर तिकडे गेले तर परत इकडं आणता येत नाही का? तर त्याला पर्यायच नाही ना काही. बरं, आम्ही काही आज नाही राहिलो तिथं. आमच्याकडं गव्हर्नमेंटची लाईट आलेली आहे, सिंगल फेज लाईट. परत आमचं वॉटर सप्लायचं पाणी आलेलं आहे, आणि तरी बी आमचा रस्ता अडीत येत. दुसरी गोष्ट, ज्या माणसाने ते जमीन त्यांना विकली होती त्यांनी क्लिअर कट लिहून दिलेलं आहे की हे रस्ता सोडून मी तुम्हाला ही जमीन दिलेली, तरी ते जबरदस्तीने अडवतो म्हणल्यावर याच्यात काय आहे? बरं, आम्ही इतके दिवस देशाचं संरक्षण केलं, पण आमच्या रस्त्याचंच आम्हाला संरक्षण करता येत नाही, तर याचं आम्ही काय करायचं? याच्यात काही चूक आहे का आमची काही? बरं, दुसरी गोष्ट, आम्ही आतापर्यंत कायदा हातात घेतलेला नाही. आणि जर कायदा हातात घ्यायचं म्हणलं तर एवढं माणसं काय करू शकतात? एका मिनिटात एका माणसाला काही बी करू शकतात ना. पण आम्ही त्या पद्धतीचे माणसं नाही आहेत, म्हणून आम्ही माणुसकीच्याच मानाने चालतो. आणि आम्हाला असं एवढंच आमचं तुमच्याकडे विनंती आहे की शिव्या दिल्या त्यांनी, शिव्या किती दिल्या ते जाऊ द्या, ते आम्ही सहन केल्या. कशामुळे केल्या? ते माणुसकी नात्यामुळे केल्या. अशा इतक्या उघडत शिव्या जर बायचान्स, आता मी नव्हते ऐकलं कधी, पण मला ऐकायला भेटल्या. पण इथून पुढं त्यांनी शिवाय बी नाही द्यायला पाहिजे, आणि हे आमचा रस्ता आयुष्यात परत त्यांनी बंद मिळायला पाहिजे. एवढीच शासनाला माझी नम्र. जय हिंद, जय भारत. आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये. गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा. शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह, खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी. गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू. मग वाट कसली बघताय? एकदा भेट द्याच. गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे. ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत. संपर्क 8600 22 68 68, 8208 58 52 02 आणि 9404 12 00 69.